आला होय रे बाळा, जा हातपाय धुवून घे आणि भूक लागली असेल तर शिक्यात भाकर आहे ती खा. मला भूक नाही लागली, आधी मला 2 रुपये दे. 2 रुपये? आणि ती खायला पाहिजे तुला? टिकल्यांची डबी घ्यायची. अरे पर दिवाळीला अजून 2 दिवस आहे. अनिल वले तो बाबा फटांगड. दरवर्षी असंच म्हणतात, आखी दिवाळी निघून जाते तरी तुम्ही पटांगड नाही आणीत. आणि या वर्षी नक्की आणि बर जा, एवढी कळशी भरून अंडार मधून जा. आणि तुझी तुम्ही नाही आणतात. बसला का बेडकावानी फुगून? काय नको लाडी गुडीला आता. बरं ऐक, साखरेचा डबा ठेवतो ना त्या फळीवर 2 रुपये, जा घे जा. इथे 1 रुपया आहे. अजून 1 रुपया कुठे आहे? अरे मग 1 रुपया असल, 1 रुपयाची काडीची पेटी आणली होती. बंदूक कितीला आहे? 20 रुपयाला. आणि तो पाऊस? 60 रुपयाला. ते भूतचक्र? अरे पोरा तुला नेमकं घ्यायचंय काय? टिकल्यांची डबी पाहिजे. ए पोरा इकडे. टिकल्यांची डबी 1 रुपयाला नाही 2 रुपयाला आहे. 1 रुपयाला नाही भेटणार का? नाही 1 रुपयाला नाही भेटणार. बाबा तू पटांगड नाही आणलं मला? अरे नाही रे बाळा, बाजारात जायला वेळच नाही भेटला. सगळ्या पोरांना पटांगड आणलं, तू केव्हा आणणार मला? आणतो भले, जा अभ्यास करून घे. मी ना तो अभ्यास करणार, मला कापड पटांगड नाही आणलं, मी शाळेत पण नाही जाणार. आणि मला या दिवाळीला पटांगड पाहिजे म्हणजे पाहिजे. बाबांना नाही शर्ट घेतलाय, गणपतीला पण घेतलेला आणि आता पण घेतलाय. या बा काय माझ्या बाबांनी किती मोठी बंदूक आणली, एक गोळी मारली तर जागो तर मुच्छिन. माझ्या बाबांनी फटांगडे आणले त्या गावाला पुरते. ए तुझ्या बाबांनी आणले का तुला फटांगडे? अरे याला कोण आणते फटांगडे? एवढ्या वर्षी नाही आणलं, आता कोण आणते? आणणार आहे माझा बाबा उद्या, मग दाखवतो तुम्हाला. याला कोण नाही रे आणि चला रे. पोरा अरे कशा पायी घंटी वाजवतो हा? पण उद्या तुला आणतो की तुझी ती नवी कापड फटांगड. दरवर्षी असंच म्हणतात तुम्ही, मला पशी त्यात. अरे नाही रे, उद्या नक्की आणणार आहे.
बरं चल जेवून घे, रात झाली आता. मला सांग तुला कोणतं कोणतं फटाकं आणायचं? बाप, लक्ष्मी बाप, हा. आपटे बाप, सरस्वती पाऊस. मन गेलो का मी? अव भाकर तर खाऊन जावा. नाही नको ग, कामावर जायला वेळ झालाय. मालक, काय रे तू क्या? तेवढी मजुरी मिळाली असती तर बरं झालं असतं. तुझी कसली रे मजुरी? मागचीच उधारी बाकी होती, ते पैसे कापून घेतले. 100 रुपये तुझ्याकडेच राहतात. मोहरल्या वेळेला घ्या की, दिवाळी आहे, पोराला नवीन कापड घ्यायची होती. मला काय सांगू नको, तुझं तू बघ. नमस्कार सरपंच. नमस्कार. अरे तू का तू भात कापायला येतो म्हणलं. तू भात कापायला येतो? मग चांगलं आहे की, तेवढंच तुला बी 2 पैसे भेटतील. मी बी तेच म्हणत होतो, पण कामाचं पैसे आत्ताच मिळालं तर बरं होईल. अरे कामाच्या आधीच पैसे? नाही नाही, तसं नाही जमायचं. बघा की सरपंच जरा. नाही रे, कामाच्या अगोदर कोण पैसे देतोय होय? निघ तू निघ. समट्या झोपला वाटतं. झोपला. तुमची वाट बघू बघू झोपला. तुम्हाला भूक लागली असेल ना, मी जेवाय वाढते. घ्या. अव ते मजुरीचं पैक भेटणार होतं ना, त्याचं काय झालं? नाही भेटली. मागची चुचल कापून घेतली त्यानं. बघ आता काय करायचं? बघू, करू काय तर.
अव मी काय म्हणते, यंदा आहे ना आपली वांगी लय आले आणि उद्या भुईऱ्याचा बाजार पण आहे. जाता का तेवढी वांगी घेऊन? अगं मरणाच्या भाज्या असतात बाजारात, तुझी वांगी कोण खातं? अहो तुम्ही जाऊन तर बघा, खपली तर खपली, नाही तर या मागं निघून. चालतंय. वांगी घ्या वांगी, 20ला पावशेर, 30ला अर्धा. वांगी घ्या वांगी, 20ला पावशेर, 30ला अर्धा. दादा वांगी, वांगी 20ला पावशेर, 30ला अर्धा. करा 1 किलो करा. ताई काटा जाता का जरा? अरे अरे काय अरे काय करताय तुम्ही? अरे कसले पैसे? अरे 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 काय करताय? अरे अरे आता पैसे, अरे काय कर? चला रे आपण चोर पोलीस खेळू. ए मला पण घेणार आहे खेळायला. अरे तुझ्या नाही बंदूक, तुला नाही घेणार खेळाय पण. ए तुझ्या नाही बंदूक, तू नको खेळू. माझ्या काय नाही काढायची बंदूक, तिने खेळ ना मी. हे चला रे आपलं दुसरी खेळाय. मला पण सांगितलं नाही घेणार म्हणून. काय काय हा सांगतो एकदा तरी ऐकत नाही.
आलात होय तुम्ही? अहो अहो काय झालंय? अहो काय झालंय? अहो अहो तुम्ही असं गप्प का? आणि हा शर्ट काय नाही माखलं? हे लागलं कस? तुम्ही सायकलवर न पडला का? नाही, मग वांगी खपली नाही? सगळी संपली. चांगला बाजार भाव पण मिळाला होता. मिळाला होता म्हणजे? मग काय झालं? बाजार उरकून घरीच निघालो होतो. रस्त्यात 2 भामट्यांनी अडवलं, सगळं पैसे घेऊन गेलं. माझं नशीबच फुटकंय बघ. दिवाळीला तुला कधी साडी नाही घेता आली, सोन्यासारख्या पोराला कापड नाही घेता येत. काय लिहून ठेवलंय देवानं नशिबात काय माहित. अहो असं कायच नाही. मी आलंय खुश आहे तुमच्या बरोबर. अरे त्या भामट्यांनी आपल्या हातातलं चोरलं असेल, आपल्या नशिबातलं नाही ना चोरलं. बाळा, तुकाराम दगडेंचं घर कुठे आहे रे? आमचं घर चला दाखवतो तुम्हाला. आई बाबा शेतावर गेले असतील. बाबा मला कोण आले? नमस्कार तुकाराम भाऊ. नमस्कार. कोणत्या गावचं पाहुणं म्हणायचं? मी बांगरवाडीतला धोंडीभाऊ बांगरेंचा मुलगा. बर. आणि काय काम काढलं? हे घ्या. हे काय म्हणायचं? मागच्या वेळी तुम्ही आम्हाला जी मदत केली होती ना, परत करायला आलोय. अहो त्याची काय बी गरज नाही. हे घ्या, राहू द्या. अहो राहू द्या. खरं तर आबाच येणार होते, त्यांना जरा काम होतं, त्यामुळे मी आज आलो. राहू द्या, चला येतो मी. आपण मी काय म्हणतोय, चहा घेऊन गेला असतं तर बरं झालं असतं. नाही नाही, जरा घाई गडबड चालू आहे, येतो परत कावा तरी. चला. पोरासाठी कापड घ्यायची होती. जाऊ ना काउंटरला. मोर. कुठले साईज शर्ट दाखव का? ह्याची मापाची दाखवे ना जरा. ह्याला बसेल का?